नमस्कार, मी विष्णू बोरेकर. आपण आता खेरणे MIDC नवी मुंबईमध्ये. तर माझे जे पाठीमागं बघू शकता, हा जो गटर आहे, या गटरची साफसफाई कशा पद्धतीनं झालेली आहे हे आपण लाईव्ह चित्र बघत आहोत. कारण चंबरचे झाकणं तुटलेले आहेत, त्याच्यावर कुठलंही झाकण टाकण्यात आलेलं नाही. एक झाकण इकडं पडलेलं आहे आणि पाठीमागं सिमेंट कंपनी आहे. त्याचा जो हा कचरा असेल, सिमेंट असेल, रेती असेल, गिट्टी असेल, ते पूर्णपणे या रस्त्यावर येतं आणि हे चंबर बघू शकता पूर्णपणे भरलेले आहेत. आणि इथे नागरिकांची तुम्ही ये जा बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा चालू असते. याच्यामधून घाण पाणी किंवा याच्यामध्ये अळ्या पण झालेल्या आहेत. त्याच्याच अळ्याच्या मच्छर तयार होऊन हे नागरिकांच्या आरोग्याला घातक आहेत. तर पुढे दाखवतो तुम्हाला की हा दुसरा चंबर आहे. हा दुसरा चंबर हे पूर्ण नाली आहे, इथपर्यंत आहे. पण याची कुठल्याही पद्धतीने किंवा कुणी याची साफसफाई केलेली नाही. आणि हा जो रस्त्यावर चंबर आहे, हे बघा, याच्यामधून किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत आहे. आणि याच्याच बाजूला इथे मोठा खड्डा पडलेला आहे. कारण याच्यामध्ये अर्धा ते 1 फुटाचा इथं खड्डा आहे, हे बघा. कारण याची जर पाहणी करून याच्यावर जर कुठल्याही प्रकारची जाळी किंवा याच्यावर सिमेंट बसवलं नाही तर इथं मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कारण 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, 3 व्हीलर असेल किंवा पैदल चालणारे नागरिक असतील, त्यांचा या चंबरमध्ये अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. आणि वाहन जर असेल तर इथं जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तर माझी नवी मुंबई महानगरपालिका असेल, MIDC असेल आणि किंवा ज्या कॉन्ट्रॅक्ट साहेबाच्या अंडरमध्ये हे जर चंबर येत असतील, कृपया करून या नाल्याची पाहणी करावी आणि लवकरात लवकर त्याची साफसफाई करून, जेणेकरून इथे ते जो पाण्याचा निचरा आहे तो रस्त्यावर येणार नाही आणि इथं कुठली दुर्घटना होणार नाही याची दक्षता सर्वच नवी मुंबई महानगरपालिका, MIDC प्रशासन आणि ठेकेदार साहेबांनी घ्यावी, नम्र विनंती. धन्यवाद.